की मला जो सपोर्ट स्टाफ पाहिजे होता तो मला मिळाला अँड देन वी वेंट अबाउट इट. यापूर्वी तू अनेक टीमचं कोच म्हणून केलेलं आहेस, तर त्या म्हणजे ते रोल किंवा तो जॉब आणि हे आत्ताचं, तर याच्यामध्ये काही फरक होता? काही विचार करण्याच्या पद्धतीमध्येही तुझ्या बदल झाला? बदल माझ्या मनात तर काही नव्हता. जेव्हा मी हातात घेतलं तेव्हा बघा, साधी गोष्ट आहे, कव्हर ड्राईव्हच आहे ना. किंवा बॅकफूट पंच सचिन तेंडुलकर मारेल किंवा बॅकफूट पंच स्मृती मंधाना मारेल, तो एकच आहे ना. सांगणं तर एकच आहे. सो देर वॉज नो डिफरन्स इन माय माइंड. म्हणजे माझ्या मनामध्ये तरी काहीच डिफरन्स नव्हता. हां, जेव्हा मी वेन आय टूक चार्ज, चॅलेंजेस होते. काही गोष्टी मला पण काय म्हणतात त्याला, अनवायर करून मग रिवायर करायच्या होत्या, कारण थोडं क्रिकेट थोडं डिफरंट आहे. बट ॲट द एंड ऑफ द डे मी जे पृथ्वी शॉला सांगेन तेच मी हरलीन देवलला सांगेन. पण पृथ्वी शॉला जसं ओरडून सांगेन तसं इथं ओरडून खेकसून तसं इथं सांगू शकतो? नाही. ते थोडंसं ॲडजस्ट करायला लागलं. पण एकूण तू कोच म्हणून तसं करायचंस? मला तर वाटत नाही तू असं ओरडत खेकसत असशील कोणावर. नाही, मुंबई टीमला विचारून बघा कधी कधी असं की म्हणजे तुझी इमेज त्यांच्या मनामध्ये प्रेमळ शिक्षक आहे का कठोर शिक्षक आहे? मिक्स आहे मला असं वाटतं. कारण एकदा आता वर्ल्ड कप मध्येच एक प्रसंग आला जिकडे आय हॅड टू स्टेप इन. ओरडला? थोडा आवाज चढवला, पण गरज होती. आणि जर इंटरप्ट करायचं असेल तर तो किस्सा आहे पहिल्या 3 मॅचेस हरल्यानंतरचा, ज्याचा उल्लेख अगदी हरमनप्रीतने मुलाखतीत देखील केला होता. मला त्या क्रिकेट टीमला नाही, पण इन जनरल जर परफॉर्म सर्वसामान्य माणसाचं कुठून होत नसेल तर एक गुरुमंत्र म्हणून काय देशील अमोल? तू काय नेमकं सांगशील तू त्यांना? कधी कधी ना आपल्याला असं बऱ्याच वेळेला ते कोर्सेस होतात ना, लेवल 1, लेवल 2, लेवल 3 कोर्सेस होतात. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला सांगितलं जातं की यू हॅव टू कीप समथिंग उद्यासाठी ठेवून दे. आता तुला जर का राग थोडासा आला असेल तर तो शांत होण्यासाठी झाल्यानंतर मग उद्यावरती ठेव, सो दॅट यू आर फ्रेश. काही वेळेला बरोबर आहे, पण कधी कधी ना तो जो राग आलेला असतो ना आणि ती जखम झाली ना, तिकडे नुसता एक बोट ठेवला ना, तर देन द रिॲक्शन इज डिफरंट. आणि ती रिॲक्शन मला पाहिजे होती. तर त्या इंग्लंडच्या मॅच नंतर मी थोडं अपसेट होतो आणि मी म्हणालो नाही, मी बोलणार. मग इनफॅक्ट माझ्या काही कलिग्स होते, ते बोलले की आज नको. बोललं नाही, बंद कर, खिडकी बंद कर, ड्रेसिंग रूममध्ये. अँड देन आय डिड मेन्शन इट. गरज होती, सांगायची गरज होती. अँड आय रिॲक्टेड द बेस्ट पॉसिबल वे आय कुड.